पान नंबर 30वर आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि तो तक्ता विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. अनुक्रमांक 1 मध्ये ED बरोबर 0 ही रिकामी जागा दिली होती, ती आपण भरून दिलेली आहे. मागणीच्या लवचिकतेचा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी आणि किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही ही रिकामी जागा दिली होती आपल्याला. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 म्हणजे मागणीची लवचिकता 0 असते त्यावेळी संपूर्ण अलवचिक मागणी हा प्रकार असतो आणि त्यावेळी किमतीमधील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. दुसरा प्रकार आहे मागणीची लवचिकता बरोबर 1. मागणीच्या लवचिकतेचा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. ही जागा आपण इथं फिलअप केलेली आहे. एकक लवचिक मागणी किमतीमधील प्रमाणशीर बदला इतकाच मागणीतील बदल असतो त्यावेळी मागणीची लवचिकता ही एक किंवा एकक लवचिक मागणी असं त्याला म्हणतात आणि ED बरोबर 1 असं दाखवलं जातं. 3 नंबरचा आकडा आता पाहायचा आहे आपल्याला. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त आहे म्हणजेच अधिक लवचिक मागणी आणि आपल्याला हा कॉलम भरण्यासाठी सांगितला होता. तर किमतीमधील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त असतं यावेळी अधिक लवचिक मागणी हा प्रकार असतो. हा प्रकार इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1 असं दाखवता येते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1 असं दाखवता येतं. 4 नंबरचा अनुक्रमांक आहे त्याच्यामध्ये पहिलाच जो भाग आहे तो आपल्याला दिला आहे फिलअप करण्यासाठी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 म्हणजेच कमी लवचिक मागणी. किमतीमधील प्रमाणशीर बदलापेक्षा मागणीतील बदल हा कमी असतो त्यावेळी आपल्याला कमी लवचिक मागणी प्रकार पाहावयास मिळतो आणि तो या सूत्रानं दाखवला जातो. आणि शेवटचा 5वा प्रकार आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनाईट किंवा मागणीची लवचिकता बरोबर अनंत. प्रकार आहे अनंत लवचिक मागणी. आता ही कधी असते तर किमतीत अल्पसा किंवा 0 बदल झाला असता मागणीत अनंत पटीने बदल होतो त्यावेळेस त्याला अनंत लवचिक मागणी असं म्हणतात आणि ते या सूत्रानं दाखवलं जातं. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनाईट किंवा अनंत असं म्हणतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार जाणून घेतलेले आहेत. 1. अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. 2. संपूर्ण अलवचिक मागणी. 3. एकक लवचिक मागणी. 4. जास्त लवचिक मागणी. 5. कमी लवचिक मागणी. आता आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती जाणून घ्यायच्या आहेत. या 3 पद्धती आहेत. मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. 1. गुणोत्तर व शेकडेवारी पद्धत. 2. एकूण खर्च पद्धत आणि 3. बिंदू पद्धत आणि किंवा भूमिती पद्धत. त्यातील पहिली पद्धत आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती. पहिली पद्धत आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीमधील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असेही म्हणतात.
ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते. यापूर्वी आपण सूत्र पाहिलेलं आहे, किंमत लवचिकता काढण्याचं किंवा मागणीची लवचिकता काढण्याचं सूत्र पाहिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीमधील शेकडा बदल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर शेकडेवारी त्रिकोण Q भागिले शेकडेवारी त्रिकोण P. आता गणितीय पद्धतीनं हेच आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येणार आहे. या सूत्राचा अर्थ आपण जाणून घेणार आहे. समेशन D बरोबर हे पहिलं सूत्र मागणीची लवचिकता बरोबर त्रिकोण Q भागिले Q भागिले त्रिकोण P भागिले P. आता हेच गणितामध्ये भागिले जी प्रक्रिया असते उलटून गुणिले होते, म्हणजे ही दुसरी स्टेप्स. मागणीची लवचिकता बरोबर त्रिकोण Q भागिले Q गुणिले P भागिले त्रिकोण P. वरच्या सूत्रामध्ये जी प्रक्रिया आहे भागिलेची ती प्रक्रिया खालच्या सूत्रामध्ये गुणिले झालेली आहे, म्हणजे भागिलेचे उलटून गुणिले होतात. वरच्या सूत्रामध्ये आपण बघतोय आणि खालच्या सूत्रामध्ये हा फरक होईल. त्यामुळं त्रिकोण Q भागिले Q हे आहे तसं राहिलेलं आहे. मात्र इथं वरच्या सूत्रात P खाली होता तो P वर आलेला आहे आणि त्रिकोण P खाली गेलेला आहे. असा हा बदल झालेला आहे. भागिले म्हणजे उलटून गुणिले. येथे Q म्हणजे मूळ मागणी, त्रिकोण Q म्हणजे मागणीतील बदल, P म्हणजे मूळ किंमत आणि त्रिकोण P म्हणजे किमतीमधील बदल होय. अशा पद्धतीनं आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेची मोजमापन करण्याची ही गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत आहे. म्हणजे सूत्र तेच आहे, पाठीमागं आपण शिकलो आहोत. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. आता आपण एक उदाहरण घेऊन हे पाहू शकतो. संख्यात्मक विश्लेषण याचं म्हणजे एका उदाहरणाच्या साहाय्यानं आता आपल्याला मागणीची लवचिकता शेकडेवारी पद्धतीनं काढायची आहे. संख्यात्मक विश्लेषण बघा इथे दिलेलं आहे, टेबल दिलेलं आहे. हे एक उदाहरणच आहे. किंमत पूर्वीची किंमत बघा इथं 20 रुपये दिलेले आहे. 20 रुपये किंमत असताना मागणी 10 किलो आहे. वस्तूची किंमत 20 रुपये असताना मागणी 10 किलोची आहे. त्यानंतर कालांतरानं किंमत वाढली, 20 रुपयावरून किंमत 25 रुपयेवर गेली. त्यावेळी मागणी जी आहे ती 9 झाली, म्हणजेच 1 न कमी झाली. फक्त 10 वजा 9 बरोबर 1. आता सूत्र यापूर्वीचंच आहे, आपण मागाशी जे पाहिलेलं आहे भागिलेचं उलटून गुणिले केलेलं आहे तेच सूत्र इथं आहे बघा. समेशन D म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर त्रिकोण Q भागिले Q गुणिले P त्रिकोण P. मागाशी आपण माहिती समजून घेतलेली आहे. त्रिकोण Q म्हणजे मागणीतील बदल. नुसता Q असेल तर त्याला आपण मूळ मागणी म्हणालो, P असेल तर मूळ किंमत आणि त्रिकोण P असेल तर किमतीमधील बदल. आता हे कसं दाखवता येईल तर Q बरोबर 1, त्रिकोण Q बरोबर 1 म्हणजे नवीन व मूळ मागणीतील फरक काढलेला आहे. म्हणजे इथं काय केलेलं 10 वजा 9 केलं आणि येणारं उत्तर 1 आहे. म्हणजे नवीन मागणी आणि मूळ मागणी याच्यातील फरक काढलेला आहे तो 1 आहे. मूळ किंमत 10 आणि नवीन किंमत 9. P बरोबर 20 कंसात 10 वजा 9 बरोबर 1 म्हणजेच त्रिकोण Q बरोबर 1 अशी किंमत आपल्याला त्रिकोण Qची मिळेल. त्रिकोण Q म्हणजे मागणीतील बदल. P बरोबर 20 कंसात 10 वजा 9 बरोबर 1 म्हणजे त्रिकोण Q बरोबर 1 मागणीतील बदल आपल्याला मिळेल. त्यानंतर त्रिकोण P बरोबर 5. आता हे 5 कसे आले तर मूळ किंमत व नवीन किमतीमधील फरक काढलेला आहे.
म्हणजे 25 वजा 20 केल्यानंतर म्हणजे वाढलेली किंमत 25 आणि पूर्वीची किंमत 20 रुपये वस्तूची, यांची वजाबाकी केली तर 5 येते. मग 20 वजा 25 बरोबर 5, म्हणजेच पी बरोबर 5 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला ते शब्दरूपानं सूत्र लिहायचं आहे. हे बघा, ते मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीमधील शेकडा बदल. मग मागाचं ते सूत्र येईल बघा. ईडी बरोबर त्रिकोण क्यू भागिले क्यू भागिले त्रिकोण पी भागिले पी, याचंच उलटून गुणिले होणार, भागिलेचं उलटून गुणिले होणार. ते असं आलेलं आहे बघा. मागणीची लवचिकता बरोबर त्रिकोण क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले त्रिकोण पी, असं हे सूत्र आलेलं आहे. आता आपल्याकडे किमती आहेतच आणि त्या किमती याच्यामध्ये टाकायच्या आहेत. सूत्रामध्ये टाकून दिलेल्या आहेत बघा. इथे या किमती टाकून दिलेल्या आहेत. त्रिकोण क्यू बरोबर 1 ही किंमत आहे, क्यू बरोबर 10 किंमत आहे, पी बरोबर 20 किंमत आहे आणि त्रिकोण पीची किंमत 5 आहे. आता हे सोडवल्यानंतर बघा, असा गुणाकार केला, 20 गुणिले 1 20 येईल वर आणि 10 गुणिले 50 म्हणजे 50, 20 गुणिले 50 याचा जर भागाकार केला आपण तर तो 0.4 एवढा येईल. म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर 0.4 एवढं हे उत्तर येईल. आता ही मागणीची जी लवचिकता आहे ती ईडी बरोबर पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे अशी चिन्ह मी तुम्हाला आधी सांगितलेली होती. याचाच अर्थ मागणी कमी लवचिक आहे. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा लहान आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 असं इथं म्हटलं जातं. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 म्हणजे मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी आहे. याचाच अर्थ मागणी कमी लवचिक आहे. हे शेकडा पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता पुढं सांगितलेलं आहे की तुम्हाला हे माहीत आहे का, मागणीची लवचिकता मोजण्यासाठी शेकडेवारी पद्धतीचा वापर करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा. मागणीच्या लवचिकतेचं मूल्य हे ऋणात्मक असते. मागणी वक्र हा ऋणात्मक असतो, पण सुसूत्रता येण्यासाठी ऋणात्मक चिन्हाकडे आपण दुर्लक्ष करतो. मागणीची लवचिकता ही केवळ संख्येत असते. वस्तूची किंमत व त्याची संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून असते. अशी ही मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत आहे. आता आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याची दुसरी पद्धत एकूण खर्च पद्धत या पद्धतीची माहिती घ्यायची आहे. ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. या संदर्भामध्ये मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चामध्ये वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी येथे मागणीची लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. त्या चिन्हाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त असते. एकक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते. मागणीची लवचिकता बरोबर 1. येथे मागणीची लवचिकता ही 1 असते. यालाच
एकक लवचिक मागणी असं म्हणतात. एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी. म्हणजे आपल्याला जर एकूण खर्च काढायचा असेल तर वस्तूची किंमत आणि मागणी म्हणजे किती नग आहेत यांचा गुणाकार करून आपण एकूण खर्च काढू शकतो. किंमत बदलामुळे एकूण खर्चामध्ये घट होते तेव्हा कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी. येथे मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी असते. हे खालील उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट केलेलं आहे. एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी आणि मागणीची लवचिकता येथे मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी असते. हे खालील उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट केलेलं आहे. तक्ता क्रमांक 3.4 एकूण खर्च पद्धत. आता याच्यावरून विश्लेषण आपल्याला पुढं घेता येईल. तक्ता क्रमांक 3.4 एकूण खर्च पद्धत. या तक्त्यामधील अ रकाना दिसतोय तुम्हाला. अ मध्ये मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 6 आहे. मूळ किंमत 10 रुपये, मूळ मागणी 6 रुपये आहे. म्हणजे 6 नग आहे. मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 6 आहे. म्हणजे वस्तूवर 60 रुपये एवढा एकूण खर्च झालेला आहे. जेव्हा किंमत 20 रुपयेपर्यंत वाढते, ही वाढली किंमत 20 रुपयेपर्यंत, तेव्हा मागणी 5 नगांपर्यंत कमी होते. किंमत वाढल्यानंतर मागणी 5 नगांपर्यंत कमी होते व 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. हा जो आता आपण वर पाहतोय एकूण खर्च आणि मूळ खर्च, हा मूळ खर्च आहे बघा 60 रुपये. 60 रुपये हा मूळ खर्च आणि हा नंतर झालेला एकूण खर्च हा 100 रुपये आहे बघा इथं. हा एकूण मूळ खर्चापेक्षा जास्त असल्यामुळे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे ही जास्त लवचिक मागणी आहे. पहिला जो हा कॉलम आहे ही जास्त लवचिक मागणी, या प्रकारामध्ये हे उदाहरण बसते. दुसरा प्रकार ब मध्ये मूळ किंमत 30 रुपये आहे. ही मूळ किंमत 30 रुपये आहे. यावेळी मागणी नगांची संख्या 4 आहे. 30 गुणिले 4 केल्यानंतर मूळ खर्च 120 रुपये एवढा येतोय. जेव्हा किंमत 40 रुपयेपर्यंत वाढते त्यावेळी मागणी नग संख्या 3 होते. म्हणजे मागणी कमी होते आणि 120 रुपये एवढा एकूण खर्च होतो. म्हणजे मूळ खर्चसुद्धा 120 रुपये आहे, एकूण खर्चसुद्धा 120 रुपये आहे. हा एकूण खर्च मूळ खर्चा एवढा असल्याने मागणी एकक लवचिक आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. म्हणजे एकक लवचिक मागणी, या प्रकारामध्ये हा दुसरा प्रकार आहे. आता उदाहरण तिसरं दिलेलं आहे बघा. क मध्ये किंवा ई म्हणा त्याला. क मध्ये मूळ किंमत 50 रुपये आहे बघा. ही मूळ किंमत 50 रुपये आहे. मागणी 2 नग आहे आणि येणारा खर्च 100 रुपये आहे. 50 गुणिले 2 केलं म्हणजेच एकूण किंमत गुणिले मागणी केले की तुम्हाला मूळ किंमत मिळणार आहे. नंतर जेव्हा किंमत 60 रुपयेपर्यंत वाढते त्यावेळी मागणी 1 नग एवढी होते. म्हणजे 1 नगापर्यंत कमी होते व एकूण खर्च 60 रुपये एवढा होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्यामुळे मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी आहे. म्हणजेच ही
कमी लवचिक मागणी आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 म्हणजे मागणीची लवचिकता ही 1पेक्षा कमी आहे हे आपल्याला समजून घेता येईल.